आज गोकुळ दूध संघ आपल्याला माहित असेल गेल्या 5 वर्षापूर्वी जे 12 लाख दूध संकलन होतं ते आज सरासरी 16.5 ते 17 लाख दुधाचं या ठिकाणी सरासरी संकलन वाढा आणि प्लस सीझन मध्ये आपलं 20,17,000 दुधाचं संकलनामध्ये वाढ झालेली आहे आणि टीव्ही मध्ये आपण त्या पद्धतीनं वाढ केलेली आहे. ज्या 250 कोटी रुपयाच्या टीव्ही होत्या 5 वर्षामागे आज 594 कोटी रुपयाच्या टीव्ही या गोकुळ दूध संघानं ठेवण्यासाठी आम्ही सर्व संचालक मंडळ त्या ठिकाणी यशस्वी झालेला आहे. अनेक योजना आपण दूध संघाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक सभासदांना खरोखर त्या ठिकाणी न्याय मिळावा या हेतून आपण चालू केले. आज जातीवंत मोरा म्हशीला आपण 50,000 रुपये अनुदान या जातीवंत मोरा म्हशीला आपण त्या ठिकाणी देतो. पशुखाद्यामध्ये ना नफा ना तोटा या तत्वावर आपण 50 रुपये कमी करून दूध उत्पादक सभासदांना कमी दरात आपण पशुखाद्य त्या ठिकाणी देतो. IVF सारखे चित्रेचं सिमेंट तुमच्या म्हशीला रेडीच होणार अशा पद्धतीचं चित्रेचं सिमेंट कमी दरात आपण ते उपलब्ध करून दिलेलं आहे. डॉक्टरांची आमची सेवा आज फोन केला की उद्या डॉक्टर तुमच्या गोट्यावर तुमच्या घरातल्या गोट्यात येणारच अशा पद्धतीची व्यवस्था या गोकुळ दूध संघाने त्या ठिकाणी केलेली आहे. अशा अनेक वेगवेगळ्या 32 प्रकारच्या योजना दूध संघाने या ठिकाणी राबवलेल्या आहेत. दूध उत्पादक शेतकरी हा या महागाईच्या काळात वाढला पाहिजे, टिकला पाहिजे हे लक्षात ठेवून दूध संघाने या योजना चालू केलेल्या आहेत. ज्याचा फायदाही दूध उत्पादक सभासदांनी त्या ठिकाणी घ्यावा अशी विनंती या ठिकाणी आपण बाजारात आणले. फ्लेवर्ड मिल्क असू दे, गुलाबजाम असू दे, चीज असू दे किंवा पेढा असू दे, आईस्क्रीम परवा आपण लॉन्च केलेलं आईस्क्रीम असू दे, अशा नवनवीन आपण बाय प्रोडक्ट आणून हे ग्राहकांच्या पसंतीला उतरण्याचा प्रयत्न गोकुळ दूध संघाने या ठिकाणी केलेला आहे. आज मुंबई आणि पुण्यामध्ये शक्ती तोंड दूध आपण त्या ठिकाणी लॉन्च करून आपण त्यामध्ये 50 ते 60,000 विक्री त्यामध्ये आपली सफलता त्या ठिकाणी झालेली आहे. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात तर आपण 280 मेट्रिक टन तुपाचा पुरवठा त्या ठिकाणी आपला सुरू आहे. पुणे मुंबई येथे डी मार्ट असू दे, रिलायन्स मार्ट असू दे, या ठिकाणी आपलं दूध ग्राहकांच्यासाठी आपण उपलब्ध करून दिलेला आहे. अशा अनेक योजना गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून आपण राबवतो. या दूध संघाच्या वाढीसाठी पहिल्याच वर्षी आनंदराव पाटील सुरेजी साहेबांचं जे स्वप्न होतं की हा दूध संघ वाढला पाहिजे, टिकला पाहिजे, ही आपली कोल्हापूर जिल्ह्याची मातृसंस्था आहे, ती वाढली पाहिजे. ग्रामीण भागातील दूध हा शहरी भागात गेला पाहिजे, शहरी भागातील पैसा हा ग्रामीण भागात आला पाहिजे या साध्य हेतून या दूध संघाची स्थापना केली होती. आज त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. असेच तुमचा आशीर्वाद दूध उत्पादक सभासदांचं पाठबळ या दूध संघाच्या पाठीमागे असंच उभं राहू दे अशी विनंती तुमच्या माध्यमातून मी या ठिकाणी करतो आणि तुमचंही सर्वांचं मनापासून मी आभार मानतो की तुम्ही आम्हाला 5 वर्ष जे आम्हाला मदत केला या दूध संघाच्या वाढीसाठी जे जे तुम्ही छापून आणला, जे जे तुम्ही आमच्यासाठी प्रयत्न केला, तुमचंही मनापासून या ठिकाणी आभार मानतो.